नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या ज्या पद्धतीने भारत पाकिस्तान हा विषय ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या पद्धतीने हाताळला जातोय, ज्या पद्धतीने याची परिणाम सगळ्या जगावर पडलेले आहेत आणि या परिणामाचा उपभोग घेण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी जो जगातला सगळ्यात मोठा व्यापारी आहे आणि जगातील सगळ्यात मोठा स्वतःला मध्यस्थीची भूमिका किंवा सुपर पॉवर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं अमेरिका आणि त्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. आता सध्या या ट्रम्प तात्याच्या ज्या कोलांट्यावड्या चालू आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थानं आमचे भारतीय किती विसंबून आहेत आणि आमचा विरोधी पक्षांना याची किती कुतूहल आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. कारण की ज्या दिवशीपासून ट्रम्पनं आपली भूमिका दाखवली आणि भूमिका दाखवत असताना अतिउत्साहामध्ये हे सीज फायर मी घडून आणलं अशा घोषणा त्यांनी आपल्या एक्स ट्विटर हँडलवरून म्हणा किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडल्सवरून म्हणा त्यांनी सगळ्या जगाला देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय की माझ्या पद्धतीनं मी या सगळ्या गोष्टीवर माझं होल्ड आहे, म्हणजे अधिकार आहे आणि हे अधिकार असल्यामुळं मला दोन्ही देशांना दाबण्याची माझी ताकद आहे. पण वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या भारताने ज्या भूमिका जाहीर केल्या ते पंतप्रधानांचं भाषण असो किंवा आमच्या सैन्य दलांची जी प्रेस कॉन्फरन्स असो किंवा आमच्या विदेश मंत्र्यांचं जे संभाषण असो किंवा आमच्या रक्षा मंत्र्यांनी जे नेहमी आम्हाला उत्तर समोर देत राहिले आणि ज्या पद्धतीने आम्हाला ब्रीफिंग करत राहिले, म्हणजे आम्हाला माहिती देत राहिले, त्या माहितीवरून तर हे लक्षात येत होतं की पाकिस्तान हा सीज फायरसाठी आतुर होता, लाचार होता. परंतु त्या लाचारीचा फायदा आम्हाला आमच्या परिस्थित्या कशा सुधारण्यासाठी आम्हाला वापरता येतील आणि ज्या पद्धतीनं या झालेल्या समिटवर आपल्याला भांडवल कसं करता येईल याची उत्सुकता मात्र आमच्या विरोधी पक्षांमध्ये जोरात चालू होती. मग काय मुद्दा सापडला ट्रम्पच्या मध्यस्थीनं. कारण की ट्रम्पने ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या परिस्थित्या पाकिस्तानवर निर्माण झाल्या होत्या आणि त्या परिस्थित्यांमध्ये त्याला पैशाची तर गरज होती, परंतु या गोष्टीमध्ये योग्य सल्ल्याचीही गरज होती. मग घातलं लोटांगण ट्रम्प त्याच्या दरबारात आणि त्या लोटांगणाच्या परिणामी त्यांना चांगला सल्ला देण्यात आला की तुम्ही भारताशी सीज फायरची बोलणी करा आणि त्यानंतर जर भारताने नाही ऐकलं तर त्यानंतरची मध्यस्थीची भूमिका त्यांची राहील असं त्यांचं एक मत असू शकतं. परंतु ही सगळी भूमिका मांडत असताना मला जुन्या काळातील म्हणजे त्या निळू फुलेची जी चित्रपट आमच्या समोर सादर व्हायची आणि निळू फुले ज्या पद्धतीने एक सरपंचाच्या म्हणा, गाव प्रमुखाच्या म्हणा किंवा ज्या भूमिकेत निळू फुले नेहमी राहायचे आणि त्यांच्या मग बदलत्या स्वरांची आम्ही चांगलीच मजा आणि आम्ही चांगल्याच पद्धतीची गंमत नेहमी पाहिलेली आहे. कारण की निळू फुले म्हणलं की या मराठी चित्रपटातील ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाचं एक स्वरूप चित्रपटामध्ये नेहमी साकारण्यात आलं आणि या निळू फुलेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक राजकारणी किंवा एक गाव प्रमुख ज्या पद्धतीच्या कोलांट्या उड्या मारतो, या कोलांट्या उड्याची खरी प्रदर्शनं त्याची मराठी चित्रपटांनी आधीच प्रदर्शित केलेली आहे. पण वास्तविक स्वरूपात आता ह्या सगळ्या गोष्टीची जी बतावणी आहे किंवा जी ज्या पद्धतीची भूमिका आहे ती भूमिका आता ट्रम्पने साकार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या दिवशी पहिल्यांदा अतिउत्साहात या सगळ्या गोष्टीमध्ये सीज फायर मी घडून आणलं अशा ट्विट्स आपल्या ट्विटर हँडलवरून केल्या आणि सगळ्या जगालाच बोंबलून सांगितलं की या संदर्भातली सगळी मोठी भूमिका माझी. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक त्यांचं प्रेस ब्रीफिंग आलं, म्हणजे पत्रकारांसमोर संबोधन आलं आणि या गोष्टीसाठी मी प्रयत्न केले अशी बतावणी ट्रम्पनी पुन्हा केली. परंतु आमच्या इथल्या विरोधी भागातल्या लोकांना हे ट्रम्प हा रसायन अशा पद्धतीने सापडलं की नेमकी या ट्रम्पची भूमिका या मध्यस्थीमध्ये मोठी असल्याशिवाय भारत यावर स्पष्टपणे भारतीय जे पंतप्रधान असतील किंवा विदेश मंत्री असतील यांनी स्पष्टतेने किंवा ज्या पद्धतीचं बोलणे गरजेचं होतं. कारण की आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आमची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न होता.
आम्हाला कसल्याही या आंतरराष्ट्रीय राजकारणातला जो सध्या आमच्यावर जो पेस टाकलेला होता त्याला कसल्याही पद्धतीचा पिळा न पडू देता आम्हाला सहजपणे या सगळ्या प्रकरणातून आम्हाला मोकळं व्हायचं होतं. आणि ज्या पद्धतीनं विदेश मंत्रालयाकडून जेव्हा स्पष्टपणे ट्विट करण्यात आलं की हा मुद्दा द्विपक्षीय आहे आणि हा विषय फक्त भारत आणि पाकिस्तान मधला आहे आणि पाकिस्ताननं आमच्या समोर सीजफायर प्रस्ताव ठेवला आणि त्यावर आम्ही विचार करून या गोष्टीला मान्यता दिली, ही सगळ्या स्पष्टता आल्यानंतर ट्रम्पनं अजून एक आपलं प्रेस ब्रीफिंग सोडलं आणि या प्रेस ब्रीफिंग मध्ये त्यांनी स्पष्ट केलं की यासाठी मी मदत केली. म्हणजे ही घुमजाव ही पद्धत ज्या पद्धतीनं ट्रम्प सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर मांडतायत, त्याची भूमिका जरी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतील तरी भारताच्या राजकीय भूमिकेसाठी ही भूमिका ही नेमकी असुरी भूमिका म्हणून पाहिली जाते. कारण की ज्या पद्धतीने आज विरोधी बाकांच्या संदर्भातून आज थोडासा आढावा घेतला तर 1971 नंतर आम्ही एवढ्या प्रभावीपणे आणि एवढ्या ताकदीनं एका पाकिस्तानला आम्ही माती चारली. या मातीमध्ये ही माती चारत असताना आमचा कसलंही नुकसान झालं असेल 1-2% नुकसान, पण ज्या पद्धतीचे पाकिस्तानचं नुकसान झालंय, ज्या पद्धतीची पाकिस्तानची बेइज्जती झाली किंवा आज ज्या पद्धतीची पाकिस्तानची धिंडोडे हे आंतरराष्ट्रीय प्रेस मीडिया उडवत आहे, त्या परिस्थित्या बघून आज तरी आम्हाला असं म्हणण्याची वेळ आहे की पाकिस्तान हा पूर्ण गुडघ्यावर आहे. आणि हे गुडघ्यावर असताना सुद्धा आज आमच्याकडून ज्या या राजकीय कवायती किंवा मोदींना बदनाम करण्यासाठी किंवा सरकारला बदनाम करण्यासाठी जे शस्त्र वापरले जात आहेत ना, ते शस्त्र हे आमच्यासाठी खूप घातक आहे. कदाचित हीच प्रक्रिया पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत झालेली आहे, हीच प्रक्रिया बंगालच्या नवाबासोबत झालेली आहे, हीच प्रक्रिया आमच्या येथील देवगिरीच्या यादवांच्या सोबत झालेली आहे. आणि या प्रक्रियेमुळेच कदाचित सार्वभौमता आणि जी राष्ट्रीय हित आहे ते धोक्यात येतं. त्यामुळेच आमच्या पूर्वीच्या काळामध्ये जे काही इतिहास मांडण्यात आले, रामायण महाभारत, हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने मांडण्यात आले, ह्याच्यातला मूळ उद्देश आहे की घरचा भेदी लंका नेहमीच जाळतो. आणि जोपर्यंत आमचे वीक पॉइंट्स, आमची कमकुवतता आहे ती समोरच्या शत्रुपक्षाला जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत. पण ज्यावेळेस आमच्यातली गोपनीयता जर या पद्धतीने फुटत असेल आणि त्याचा फायदा शत्रुपक्षाला होत असेल तर हे सार्वभौमतेसाठी सगळ्यात मोठा धोक्याची घंटी का म्हणता येणार. ज्या पद्धतीनं अतिशय मार्लेना यांनी बोलता बोलता या ज्या पद्धतीच्या सर्जिकल स्ट्राईक नंतरची भूमिका केजरीवालांनी घेतली, त्यानंतरची भूमिका आज अतिशय मार्लेना घेत आहेत. आणि या मार्लेनानी ज्या पद्धतीनं स्पष्टता मागितली, खऱ्या अर्थानं या सगळ्या सैन्य कारवायांच्या पुरावे ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पटलावर मांडले चाललेत त्याची खरी माहिती घेऊन त्याच्या खऱ्या माहितीच्या स्वरूपातून, पण काय आहे की आजची परिस्थिती आमच्या विरोधकांची खूप अडचणीची झालेली. धड यांना बोलता येईना, धड दाखवता येईना. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीची यांची कोंडी सध्या वर्तमान सरकारने करून ठेवली. एक तर भ्रष्टाचारावर कुठं बोलता येत नाही, कारण की भ्रष्टाचाराची जी म्हणजे कामाची जी पारदर्शकता आम्ही ज्या पद्धतीचे काम सुरू आहेत त्या पारदर्शकतेमध्ये आम्हाला कुठंतरी सांज सापडते का याचाही सुगावा या विरोधी पक्षाला लागत नाही. किंवा जी खऱ्या अर्थानं सरकारची भूमिका असते त्या सरकारच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन त्याचं अनालिसिस करण्याची किंवा त्याचं पूर्ण विश्लेषण करण्याची ताकद त्या पटीच्या नेत्यांमध्ये आता राहिलेली नाही. कारण की आता सगळ्या ज्या पद्धतीचे नेते आहेत ते हायटेक नेते आहेत. ग्राउंड परिस्थिती म्हणजे जमिनी स्तरावर ज्या पद्धतीच्या उठाव कार्य म्हणजे ज्या पद्धतीचे आंदोलन असो किंवा ज्या पद्धतीचे काम असो, या पद्धतीनं आज भारतीय राजकारणामध्ये फार कमी लोक आहेत की जे या परिस्थितीतून आपली भूमिका किंवा आपला विकास केलेला आहे. आज कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी पती या भूमिकेतून त्यांची भूमिका ही राजकीय पटलावर तयार होत असते आणि त्याचा आयतश्रेय म्हणजे काही न करता म्हणजे जमिनी स्तरावर जर आम्ही विचार केला की एखाद्या जर ब्लॉक प्रमुखला एखाद्या
गटनेत्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि त्यासाठी जो संघर्ष असतो, तो विकासाचा निधी असतो, तो कशा पद्धतीने पुरवावा, कशा पद्धतीने त्याच्या अडचणी दूर कराव्या, याची जी भूमिका असते ती जमिनी स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहीत असते. जे लोक एसी मध्ये बसून एसीची भूमिका ठेवून लक्झरी गाड्यांमध्ये फिरतात, त्या लोकांमध्ये या प्रकारच्या भूमिका यायला खूप वेळ लागतो आणि तो संघर्षही त्यांच्या आयुष्यात नसतो. पण या गोष्टीचा फायदा आज ज्या पद्धतीने आमचा प्रतिपक्ष ज्या पद्धतीने किंवा वर्तमान सरकारातले काही घटकही या पद्धतीने पोचले गेले आणि आयते मिळालेले बाडगुळ, आयतं मिळालेलं गबाळ आज आम्हाला कशा पद्धतीनं आमच्या परिस्थित्या कमकुवत करत आहे. कारण की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या स्वातंत्र्य काळामध्ये उठावातून जे काही नेतृत्व उभे राहिले किंवा आणीबाणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक नेतृत्व कार्यकर्ते तयार करण्याची परिस्थिती आमच्याकडे निर्माण झाली आणि हजारो कार्यकर्ते घडले, तर आज परिस्थिती ती नाहीये. आज परिस्थिती फक्त वारसा हक्काची आहे आणि या वारसा हक्काच्या पायी आज आम्ही जी सरकारच्या गोष्टी विश्लेषण करण्याची गरज आहे, ज्या पद्धतीने सरकारची भूमिका कशा पद्धतीनं या मार्गावर चुकत आहे याचं मांडण्याची गरज आहे, ती मांडण्याचीच भूमिकाच आमच्यात राहिलेली नाहीये. त्यामुळं आयते मिळालेले गमक आणि आयती मिळालेली शिदोरी आम्हाला कधीही असेल, भलेही ती शिळी का असना किंवा पाकी का असना, पण ती आमच्यासाठी चवदार आहे. कारण की ते आयतं मिळालेलं आहे आणि या आयत्या पिठावर रेघोट्या मात्र आमच्या विपक्षीय कार्यकर्त्याकडून चांगल्या पद्धतीने ओढल्या जात आहेत आणि त्याचाच परिणाम आहे की आज ज्या पद्धतीने ट्रम्प नेहमी कोलांट्या उड्या मारतायत आणि या कोलांट्या उड्याची जी गती आहे ती आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये किंवा सर्व नेत्यांमध्ये या कोलांट्या उड्या कशा पद्धतीने चाललायत ह्याच्यावरच आमचं राजकारण आता आधारित ठेवलेलं आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत आम्ही आज लढतोय, ज्या परिस्थितीचा सामना आम्ही करतोय आणि आतंकवाद हा खऱ्या अर्थानं भारताच्या विकासामध्ये सगळ्यात मोठं विरजण आहे. कारण की ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्या पद्धतीच्या सलोखाने ज्या पद्धतीची भूमिका मांडायची प्रयत्न करतोय ना, त्याला नेहमी या पद्धतीचे मिठाचे खडे टाकणारा हे आतंकवाद खऱ्या अर्थानं कायमचा नष्ट झाला पाहिजे, हे प्रत्येक भारतीयाचं मत आहे. पण राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय जे वलय आहे आजपर्यंत आमच्या नागरिकांना कधी स्पष्टतेने आमची बाजू मांडण्याचा प्रयत्नच होऊ दिलेला नाही. नेहमी काही ना काहीतरी आमच्यातले एजंट आमच्या जवळ येतात आणि आम्हाला आमच्या भूमिका सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या भूमिकेवर आपण नंदी बैलासारखे मान हलवून नेहमी आपली जी बाजू आहे ते त्यांच्या हातात देऊन त्यांचं भांडवल देत असतो. परंतु वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं आता ह्या पद्धतीचे कार्यकर्ते की जे या गोष्टीचं विमोड करू शकतील, एकमेकाची स्पर्धा करू शकतील, या पद्धतीनं ज्या सरकारचं खऱ्या अर्थानं चुकतंय कुठं याचं विश्लेषण करू शकतील, अशी सक्षम नेतृत्व आणि सक्षम भूमिका मांडणारे कार्यकर्ते आज राष्ट्राला गरजेचे आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे शब्दाच्या पलीकडे जाऊन बाकाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक चांगली भूमिका मांडता येईल आणि देशहित नेमकं कशात आहे, आपल्याला भूमिका काय आहे आणि ही भूमिकेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य हिताचं रक्षण हे राजकीय परिस्थिती करू शकेल. त्यासाठी कार्यकर्ते घडणं गरजेचं आहे वारसे हक्क मिळवण्यापेक्षा. आणि हीच गोची नेमकी आमच्या सगळ्यांची झालेली आहे. आम्ही आज वारशा हक्काप्रमाणे आमची वतनदारी या लोकांच्या हातात देऊन बसलोय आणि खऱ्या अर्थानं ज्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे. मग ट्रम्पचं विश्लेषण करण्यासाठी तेवढं बुद्धिबळ आणि त्या पद्धतीचं, परंतु ह्यांच्या आजूबाजूला ज्या पद्धतीचे थिंक टँक बसलेले आहेत ते सुद्धा वारशा हक्काने आलेले आहेत आणि ते वारसा हक्काने आलेल्या गोष्टीचं मला असं वाटतं म्हणून दिलेला तो टोला आपल्यासाठी किती घातक ठरतो हे आज विपक्षांची जी परिस्थिती झालेली. प्रत्येक ठिकाणी नाक घासण्याची वेळ येते, परंतु तरीही ते नाक कापलं तरी 2 छिद्र शिल्लक आहेत अशी म्हणणारी ही परिस्थिती. ट्रम्पनं याच गोष्टीचा फायदा घेऊन आमच्या सोडलेली ही सुरसुरी आजही परिस्थिती कोलांटेवड्याचीच आहे, परंतु कोलांटेवड्या मारत असताना ज्या पद्धतीने भारतीय समीकरणं आम्ही एकोप्याची दाखवणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय समीकरणामध्ये ही जोपर्यंत एकोप्याचं वातावरण आंतरराष्ट्रीय पटलावर जात नाही तोपर्यंत भारताची भक्कमता आणि भारताची प्रतिष्ठा ही वाढत नाही. त्यामुळं आजही खऱ्या अर्थानं या भूमिका आम्हाला समजून घेण्यासाठी त्या कार्यकर्त्यांची गरज आहे की ज्यांनी जमिनीवर काम केलंय किंवा हायटेक पद्धतीने आलेले नाही. अशा हायटेक पद्धतीनं अमेरिकेत काम चालू शकतं, पाकिस्तानमध्ये काम चालू शकतं, पण भारत सारख्या संघराज्य पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचीच गरज आहे. तेव्हाच ही अशा
ट्रम्पच्या ओलांडत्या बंद होतील आणि जो व्यापारी दबाव जो काही आपल्याला आपल्या पद्धतीने मांडण्याची परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्हाला योग्य पद्धतीने मांडता येईल. बघूया नेमक्या कोलांट्यापुड्याचं परिवर्तन मानसिक स्वरूपात भारतीय राजकारणावर काय पडू शकतं आणि नेमकं भारत या कोलांट्यापुड्यातून कसा बाहेर पडू शकतो. नमस्कार.